आज आपण कामिका एकादशी व्रताची कथा ऐकणार आहोत। एका गावात एक शूर क्षत्रिय राहत होता। एके दिवशी तो एका दुबळ्या ब्राह्मणाला भेटला आणि काही कारणाने त्याचे ब्राह्मणाशी भांडण झाले। हाणामारीत ब्राह्मण मरण पावला। तेव्हा लगेचच क्षत्रियाला आपली चूक लक्षात आली। त्याने गावाची माफी मागितली आणि ब्राह्मणाचे अंतिम संस्कार करण्याचे वचन दिले, परंतु पंडितांनी त्याला क्रियेत सहभागी होऊ देण्यास नकार दिला। ब्राह्मण म्हणाले की तुमच्यावर ब्रह्महत्या दोष आहे, आधी पश्चाताप करा आणि या पापातून मुक्त व्हा, मग आम्ही तुमच्या घरी जेवण करू। यावर क्षत्रियाने ब्रह्महत्या दोषापासून मुक्त होण्याचा उपाय विचारला। तेव्हा ब्राह्मणाने सांगितले की आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान विष्णूची पूजा करून ब्राह्मणांना अन्नदान करण्याबरोबरच आशीर्वाद प्राप्त केल्यास या पापापासून मुक्ती मिळते। त्या क्षत्रियाने पंडितांच्या सांगण्याप्रमाणे उपवास केला। त्याच रात्री भगवान विष्णू त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की आज मी तुझ्या भक्ती आणि उपासनेने प्रसन्न आहे। या व्रताने ब्रह्महत्येच्या पापातून तुमची मुक्तता झाली आहे। तेव्हापासून कामिका एकादशी व्रताची परंपरा सुरू झाली। या एकादशीची कथा नुसती ऐकून सुद्धा वाजपेयी यज्ञाचे फळ मिळू शकते।